नमस्कार 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 सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि आजच्या या गुरुवारच्या दर गुरुवारी जसं आपण लाईव्ह सेशन घेतो तसं आजच्या पण गुरुवारी आपण संध्याकाळी 6 वाजता इकडे लाईव्ह सेशन घेत असतो, ज्यामध्ये आपण वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सूर्योदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, स्पिरिच्युअल गुरु, लोशू ग्रिड स्क्वेअर्स, जिओमान्सी, आकाशिक रेकॉर्ड्स आणि ब्रह्ममुहूर्त या सगळ्या विषयांमध्ये आपला 23 वर्षाची प्रॅक्टिस आहे. 23 वर्षाचा आपला USP आहे या सगळ्या विषयांमध्ये. आणि आत्तापर्यंत आपण हजारो लोकांच्या जीवनामध्ये एक सकारात्मक रिझल्ट मिळवून दिलेला आहे. आणि अशाच या सर्व सब्जेक्ट्समध्ये गेले 23 वर्ष झाले. आत्तापर्यंत हजारो लोकांना आपण क्लासेससुद्धा दिलेत, ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून आपण हा सगळा विषय इथे शिकवतोसुद्धा. आणि हे सगळं करत असताना आपल्याला आपलं एक यूट्यूब चॅनल आहे आस्क वास्तुकार गुरु नावाचा. आणि आस्क वास्तुकार गुरु नावाच्या या यूट्यूब चॅनलला आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. 1,25,000पेक्षा जास्त लोकांची व्ह्यूवरशिप आपल्याला तिथे बघायला मिळते आज. आणि 2018ला आपण हे यूट्यूब चॅनल चालू केलं होतं. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण म्हणजे आपल्या सर्वांची यशाची घोडदौड खूप चांगल्या पद्धतीने चालली आहे असं मी इथे म्हणू शकतो. कारण हे सगळं यश आणि हे सगळं यश, सगळं नाव, कीर्ती हे सगळं तुमचंच आहे. माझं इथे काही नाही आहे. मी इथे स्वामी महाराजांचा भक्त आहे फक्त. बाकी सगळं आमचे स्वामी महाराजच बघतात. तर आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण 2-3 महत्त्वाचे विषय घेणार आहोत. एक म्हणजे श्री शिव सूर्योदय म्हणजे काय, त्याचा वापर कसा करायचा. दुसरं म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती पाणी टाकण्याच्या समस्या. म्हणजे बरेच वेळेला मी उपाययोजनांमध्ये हा उपाय सुचवतो. साधारणपणे हा उपाय 60 ते 70 लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणलेला आहे या एका उपायाने. आणि तरीसुद्धा बरेच लोकांना त्याचं क्लेरिफिकेशन, त्याचे काही पॉईंट्स लक्षात येत नाहीत. तर आज ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. तिसरा पॉईंट आज आपण इथे डिस्कस करणार आहोत ते म्हणजे आज आहे गुरुपुष्यामृत. आणि गुरुपुष्यामृतचा योग आपला आहे. लाईव्ह सेशन झाल्यानंतर ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडी बरी असेल तर त्यांनी अर्धा ग्रॅम किंवा पाव ग्रॅम सोनं, किमान 1 ग्रॅम सोनं तरी आज घ्यायला पाहिजे. संध्याकाळी 7:30 नंतरचा मुहूर्त आहे त्याचा. तर 7:30 ते पहाटेपर्यंतचा मुहूर्त आहे. पण आपल्याला गोल्डचं शॉप आपल्याला किमान 7:30 ते 9:30 किंवा 10:30 सुद्धा आजकाल शहरांमध्ये गोल्डचं शॉप उघडं असतं. तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आज गुरुपुष्यामृतचा योग आहे आणि त्या संदर्भात सुद्धा आपण काही माहिती इथे घेणार आहोत. आणि तुमच्यासुद्धा काही प्रश्न असतील इथे, तुमचेसुद्धा काही क्वेरीज असतील, काही डाऊट्स असतील या सर्व विषयांमध्ये, तर त्यामध्ये आपण सुद्धा गायडन्स, मार्गदर्शन इथे करणार आहोत डेट ऑफ बर्थच्या माध्यमातून, कुंडलीच्या माध्यमातून. तर मी नेहमी ग्रुपमध्ये तर सगळ्यात पहिले मी आपल्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार करतो आपल्या सगळ्यांना. जे पण इथे लोक उपलब्ध आहेत त्या सगळ्यांना इथे नमस्कार करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. आजच्या लाईव्ह सेशनचे 3 ते 4 विषय मी आधीच सांगितले आहेत. त्या विषयांवरती आपण डिस्कस करूया इन द लाईन्समध्ये. आणि त्याप्रमाणे आपण हे लाईव्ह सेशन पूर्ण करूया. जे तुमचेसुद्धा प्रश्नांची उत्तर आपण इथे अतिशय सचोटीने आणि अतिशय कसोटीने, अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय हॉनेस्टली आणि खूप डेडिकेटली प्रॅक्टिस आहे आमची 23 वर्षाची. तर आम्ही डेफिनेटली तुमच्या शंकांचं निरसन इथे अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट इथे असा आहे की आज आपल्याला गुरुपुष्यामृत योग आहे. आणि गुरुपुष्यामृत योग आज संध्याकाळी 7:30 नंतर सुरू होणार आहे. तो पहाटेपर्यंत आहे. पण आपल्याला 9:30 ते 10 वाजेपर्यंत किंबहुना 10:30 वाजेपर्यंत सुद्धा गुरुपुष्यामृतचा योगाचा आपल्याला फायदा घेता येतो. गुरुपुष्यामृत योग हा असा योग आहे की गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं आणि पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी ज्या वेळेला येतं त्यावेळेला आपण गुरुपुष्यामृत असं म्हणतो. तर त्यावेळेला काय करायचं असतं तर प्रॉस्परिटी खरेदी करायची असते. साधारणपणे जाणकारांचं मत असं आहे त्याच्यामध्ये की आपण कुठली चांगल्या प्रकारची प्रॉस्परिटी त्या दिवशी खरेदी करू शकतो. आयदर प्रत्येक वेळेला की आपल्याला वेगळ्या मोठ्या वस्तू घेणं शक्य होतंच असं नाही, पण आपण गोल्डमध्ये मात्र डेफिनेटली कन्व्हर्सेशन करू शकतो. आवर सम काइंड ऑफ मनी इज कन्वर्टेड इन गोल्ड या दिवशी आपण डेफिनेटली करू शकतो. कारण या दिवसामध्ये घेतलेली प्रॉस्परिटी, या दिवसामध्ये बनवलेलं गोल्ड, या दिवसामध्ये
परचेस केलेलं गोल्ड हे चिरकाल टिकणारं असतं, म्हणजे जास्तीत जास्त कालावधीपर्यंत त्याची जी डेस्टिनी आहे ती डेस्टिनी जास्तीत जास्त कालावधीपर्यंत चालत असते. तर अशा पद्धतीने इकडे आपल्याला बघायला मिळतं की गुरुपुरुषामृतच्या दिवशी आपल्याला गोल्ड इथे घ्यायचं आहे आणि ते गोल्ड इथे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट्स आपल्याला पुढे बघायला मिळतात आणि ते नुसतं साठत नाही तर ते वाढतसुद्धा जातं. तर जेव्हा जेव्हा आपल्याला गुरुपुरुषामृत येईल त्या वेळेला मी सूचित करण्याचा प्रयत्न करीलच. संपूर्ण वर्षभरांचा आमचं पंचांग पाठ असतं, तर त्यामध्ये गुरुपुरुषामृतची माहिती आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू वेळोवेळी तुम्हाला. आणि तुम्ही वास्तुकार बरोबर जुडलेले राहा, वास्तुकार बरोबर कनेक्ट राहा, की जेणेकरून तुम्हाला या स्पिरिच्युअल, आध्यात्मिक आणि सायंटिफिक स्पिरिच्युअलिटी या विषयाचे इतर सर्व सब्जेक्टमध्ये तुम्ही कायम अपडेट राहत असाल. तर यासाठी हा एक ग्रुप आपण इथे बनवला आहे. तर हा एक पॉईंट इथे आपला झाला गुरुपुरुषामृताचा. जे लोक नंतर आले त्यांना आपली रेकॉर्डिंग ऐकायला मिळेल परत, त्यामुळे परत हा विषय इथे रिपीट करणार नाही आहे. दुसरं म्हणजे आज इथे महादेवाच्या पिंडीवरती पाणी कसं व्हायचं. आता यूट्यूबला गेलं की वेगवेगळ्या प्रकारचे महादेवाच्या पिंडीवरती पाणी टाकण्याचे, वाहण्याचे जे प्रयोग आहेत ते ऐकायला मिळतात, बघायला मिळतात. येस, बोला मॅडम, बोला मॅडम. हॅलो, कोणीतरी हँड रेज केला इकडे. हॅलो सर, स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, बोला. मला माझा एक गेल्या वेळेचा प्रश्न होता, तो राहिला आहे. गुरुवार 5 येतात आहे, तर 5वा करायचा की नाही. तुम्ही म्हणालात मी पंचांग बघून सांगतो म्हणून. बरोबर आहे. हो, 5वा करायचा ना मॅडम, करायचा. मार्गशीर्ष महिना आहे ना. हो हो हो, अमावस्या येते, तुम्ही मला म्हणालात की पंचांग. अमावस्या जरी असली तरी तो करायचा, कारण तो मार्गशीर्षातलाच गुरुवार आहे. जसं आपण अमावस्येला महालक्ष्मी पूजा करतो जी दिवाळीची असते, तर तसंच तो दिवससुद्धा आहे. मार्गशीर्ष महिना पूर्ण संपत नाही आहे, तर त्यावेळेला तो आपल्याला करायचाच आहे ना. तर आपण अमावस्येच्या वेळेस केलं तर चालेल का. हो हो, डेफिनेटली चालेल मॅडम, काही प्रॉब्लेम नाही आहे ना, डेफिनेटली चालेल. मार्गशीर्ष महिना चालू आहे, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामधले जेवढे पण गुरुवार आहेत तेवढे आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तर मग त्याच्यामध्ये अमावस्या आली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तर अशा प्रकारचं ते आहे. अजून काय विचारायचं आहे, अजून काय म्हणताय. हां, हॅलो. कोणाचा तरी माईक चालू आहे इथे, जरा प्लीज बघितलं तर बरं होईल. कोणाचं तरी माईक चालू आहे. मला वाटतं मांजरेकर साहेबांचा माईक चालू आहे. कोणाचं तरी माईक चालू आहे इकडे. तर हॅलो सर, विजय सरांचं चालू आहे. हां, विजय सर, माईक जरा बंद करा तुमच्या बाजूनी, कारण ट्रॅफिकचा आवाज येतो इकडे. ओके ओके, फक्त तुमच्याकडचं माईक बंद करा. हां, ओके, थँक्यू व्हेरी मच. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मी इथे हार्दिक स्वागत करतो आजच्या लाईव्ह सेशनमध्ये. आणि आता आपण इथे गुरुपुरुषामृतची माहिती बघितली आहे. ती इथंभूत आपल्याला ऑडिओ सिरीजमध्ये ऐकायला मिळेलच यूट्यूबवरती. पुढचा विषय आपण इथे म्हणत आहोत तो म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती पाणी वाहण्याची जी गोष्ट आहे ती. तर एक म्हणजे आपण जसं बघतो की महादेवाच्या पिंडीवरती पाणी वाहण्याच्या वेगवेगळ्या पद्धती यूट्यूबवरती आपल्याला बघायला मिळतात, किंबहुना वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती इतरही लोक सांगतात. पण आमचीसुद्धा 23 वर्षाची प्रॅक्टिस आहे यामध्ये. तर आणि आत्तापर्यंत हजारो लोकांना याचे रिझल्ट्स, आपण सकारात्मक रिझल्ट्स मिळवून दिलेले आहेत. तर महादेवाच्या पिंडीवरती पाणी कसं व्हायचं, तर फक्त लक्ष केंद्रित करायचं, संपूर्णपणे लक्ष केंद्रित करायचं
आणि त्यावेळेला जिथे जल महादेवाच्या पिंडीला जिथे पाण्याचा जो पॉईंट आहे तो जिथे टच होतो त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायचं, लक्ष केंद्रित करायचं आणि आपली डोळ्यांची पापणीसुद्धा लवली नाही पाहिजे इतकं कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही तिथे देऊ शकलात आणि ते कॉन्सन्ट्रेशन देताना जर तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जर जप केलात तर म्हणजेच काय तर तुमची विद्युत चेतना त्या महादेवाच्या पिंडीच्या विद्युत चेतनेशी कनेक्ट झाली पाहिजे आणि त्यावेळेला ही गोष्ट प्रॉपरली होते. आपण बरेच व्हिडिओमध्ये असं सांगण्यात येतं की लेफ्टला पाणी वा, राईटला पाणी वा, इथे पाणी वा, तिथे. काय होतं, तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, जे लक्ष आहे, ते फोकस आहे, ते फक्त आणि फक्त त्या धारेकडे पाहिजे आणि ती धार जिथे महादेवाच्या पिंडीवरती कनेक्ट होते. आपण सर्वात टॉप ऑफ द बॉटमला सुरुवात करतो जेव्हा महादेवाच्या पिंडीला पाणी वाहण्यासाठी, तर त्यावेळेला ती तिथे असायला पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स तिथे बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने महादेवाच्या पिंडीवरती पाणी वाहण्याची गोष्ट जी आहे ती आपल्याला तिथे करायची आहे. तर ह्यामध्ये जर कोणाला काही प्रश्न असेल, कोणाला डाऊट असेल तर डेफिनेटली विचारू शकता. हॅलो. अशा पद्धतीने महादेवाच्या पिंडीवरती पाणी वाहण्याची प्रोसिजर आहे. बरेच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी पाणी वाहा आणि करा असं म्हटलं जातं, पण मला काही त्याच्यामध्ये तसं तथ्य वाटत नाही. मी सांगतो त्या पद्धतीने केलं तर जास्त बेटर रिझल्ट तिथे तुम्हाला बघायला मिळतील. तर ही एक गोष्ट झाली याच्यामध्ये. आणि आता आपण ह्यामध्ये हां बोला. हां, असं बोलतात की महादेवाच्या पिंडीवर चणा डाळ, मूग, काळे उडीद वगैरे असं काही सांगतात, चंदन वगैरे. तर ते काही नाही लावलं फूल आणि जर बेल नेला नाही तरी चालेल का? काय मूळ विषय तुम्ही लक्षात घ्या या सगळ्यांनी याच्यामध्ये. बरेच वेळेला आता समजा मी तुम्हाला वेगवेगळे 5 पदार्थ व्हायला सांगितले तर तुम्ही महादेवाच्या पिंडीलाच जाणार नाही. असे लोक आहेत आपल्याकडे, भारी लोक आहेत. असं आहे म्हणजे किंवा ती कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवता येणार नाही. मग एक वेळा तुम्ही म्हणाल मला आज बेलाचं पान नाही मिळालं, उद्या दही नाही मिळालं, परवा दूध नाही मिळालं. म्हणजे काय होतं तर आपला जो महादेवाच्या पिंडीला जल चढवण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल होत नाही. मग आता मी 5 प्रकार सांगितले, 7 प्रकार सांगितले तर ते करणं होत नाही लोकांकडनं. तेव्हा आजकाल एक तर डेडिकेटेड लाईफ आहे. सिटीतल्या लोकांचं तर खूपच डेडिकेटेड लाईफ आहे. मी एवढी फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे अध्यात्मामध्ये की तुम्ही महादेवाच्या पिंडीवर कधी जाऊन पाणी व्हा, वेळेचं पण बंधन नाही. पण तुम्ही करून बघा, 2 ते 3 आठवड्यानंतर लोकांच्या जीवनामध्ये फरक पडतो. लोकांनी मला किती वेळा रिवर्ट बॅक दिला आहे की सर आम्हाला खूप चांगलं होतं आहे, आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे, आमच्या गोष्टी बऱ्या होत आहेत. अनेक लोकांचे, हजारो लोकांचे टेस्टिमोनियल्स आहेत माझ्याकडे. पण ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असतात. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण अजून 4 गोष्टी 5 गोष्टी त्यात मिक्स करून करायला सांगतो त्यावेळेला त्याच्यामध्ये कुठेतरी अडसर निर्माण होतो आणि तो अडसर निर्माण झाला तर आपल्याला अध्यात्मच करायला म्हणजे आपण ते गोष्टी करूच शकत नाही असं होतं ते. म्हणून मग मी खूप शॉर्ट अँड स्वीट ठेवल्या त्या गोष्टी. फार तर मी काही केसमध्ये मोगऱ्याचं अत्तर मिक्स करून पाणी हा एक उपाय सांगतो आणि आरोग्यासाठी अजून 1-2 काही फॉर्म्युले आहेत शिवपिंडीचे ते सांगतो. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. खरं तर बेलाचं पान तिथे व्हायला पाहिजे. पण काय होतं, बेलाचं पान उपलब्ध झालं नाही सर आज, मग आम्ही गेलो नाही. मग काय होतं, खंड पडतो. आणि कुठल्या पण आध्यात्मिक प्रोसिजरला ना खंड पडलेला चालत नाही. कन्सिस्टन्सी म्हणजे देव काय म्हणतो, मला तू 10 तास घेऊन बसू नको, 10 मिनटं मला रोज दे, तुझ्या शेड्यूलमधली फक्त 10 मिनटं रोज दे, मग बघ तुझ्या जीवनामध्ये काय चमत्कार होतं ते. आणि ते 10 मिनटं द्यायला सुद्धा आपल्याकडे नसतात. म्हणजे इथे असलेल्या हे वाक्य मी हजारो वेळा बोललो आत्तापर्यंत यूट्यूबवरती की आता इथे असलेल्या लाईव्ह सेशनला माझे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की ॲटलिस्ट प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या तरी देवाचं काही ना काहीतरी 10 मिनटं अध्यात्म करायला पाहिजे. मी हेही म्हणत नाही की तुम्ही हेच करा, हाच देव करा किंवा मी ज्या देवाची पूजा करतो त्या देवाची तुम्ही करा, असंही काही नाही आहे. पण आता लाईनअप ट्रीटमेंट कशी असते आमची की डेट ऑफ बर्थप्रमाणे कुठल्या देवाचं अध्यात्म केलं तर जास्तीत जास्त बेनिफिट होऊ शकतो. आयदर तुमची केस काय, म्हणजे तुमच्याकडे हेल्थच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहे, वेल्थच्या रिलेटेड आहे, रिलेशनच्या रिलेटेड आहे, अजून पण प्रॉस्परिटी आहे, प्रोडक्टिव्हिटी आहे, बिझनेस चालत नाही, नोकरी मिळत नाही, ऑल काइंड ऑफ थिंग्स डू थिंग्स देअर. तर अशा पद्धतीने ते आहे साधारण विषय.
असं आहे. म्हणून सगळं पेक्षा फक्त जल वाहा हे जास्त प्रायोरिटी बेसिसवरती बेटर, आणि त्याचे रिझल्ट हे लोकांना अतिशय चांगले मिळतात. असं आहे साधारणपणे. अजून काय विचारायचं? ओके, थँक्यू सर. ओके, वेलकम मॅडम. तर अशा पद्धतीने इथे आत्तापर्यंत मी वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे स्पिरिच्युअल गाईड इथे करत असतो. तर ह्यामध्ये जसं मी महादेवाच्या पिंडीचं आत्ता सांगितलं विषय, आणि दुसरं म्हणजे आपण ह्याच्यामध्ये श्री शिव स्वरोदय विषय आपण डेडिकेटली शिकवतोच आहे. जर कोणाला शिकायचं असेल तर आपण त्याच्यासाठी नवीन व्हॉट्सअप ग्रुप पण तयार केला आहे. त्याची महिन्याची फी 777 रुपये आहे, आणि म्हणजे एकदाच जर फी भरायची असेल तर 7,777 रुपये आहे. तर ह्यामध्ये आपण श्री शिव स्वरोदयचे काही पॉईंट्स इथे शेअर करणार आहोत. त्यामध्ये मी नेहमी व्हॉट्सअपला ब्रह्ममुहूर्ताचा आपला एक ग्रुप आहे, ज्यावरती आपण ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे उठतो, आणि वेळेअभावी मला तिथे येणं कधी कधी शक्य होत नाही, पण प्रयत्न आमचा असतो तिथे की ब्रह्ममुहूर्तावरती तिथे 4:44 ते 5:45 तिथे 1 तास आपण मेडिटेशनसाठी येत असतो. बोलत काहीच नाही, चर्चा काहीच नसते तिकडे, फक्त 1 तास मेडिटेशन करायचं, ध्यानधारणा करायची आहे. तर तसा तो एक ग्रुप आहे. पण हे सगळं का करायचं, तर आपल्या स्वतःच्या लाईफच्या ज्या स्क्रिप्ट आहेत त्या स्क्रिप्ट आपल्या स्वतःला प्राप्त व्हायला पाहिजेत. म्हणजे मला म्हणायचं आहे की तुम्हाला तुमची एनर्जी प्राप्त झाली पाहिजे, तुम्हाला तुमच्या गोष्टी आयडेंटिफाय झाल्या पाहिजेत. याच्यासाठी मी तुम्हाला त्या गोष्टी उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतो, किंवा त्या दिशेने ह्या सगळ्या गोष्टी मी त्या दिशेने का घेऊन चाललो आहे. तर प्रत्येक वेळेला तुम्हाला कन्सल्टंटकडे यायची गरज नाही पडली पाहिजे. म्हणजे ॲज अन वास्तू कन्सल्टंट, स्पिरिच्युअल गाईड म्हणून मी आहेच, पण प्रत्येक वेळेला हे नव्हतं. तुम्हाला तुमच्या काही गोष्टी जर रिअलाईज होत असतील, तर तुम्हाला तुमच्या काही गोष्टी जर परफेक्टली समजत असतील, तर मग तुमचं जीवन जगण्याची जी कला आहे ती अतिशय सुखकर होऊन जाते. अतिशय चांगले रिझल्ट तिथे तुम्हाला बघायला मिळतात. म्हणून मग आम्ही ते ब्रह्ममुहूर्तावरतीचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे तो तिथे चालू केला आहे, आणि अशा पद्धतीने हे काम आपण इथे करतो. तर महत्त्वाचा मूळ मुद्दा काय, तर या सगळ्याचा जो सरस पॉईंट आहे तो सरस पॉईंट आहे श्री शिव स्वरोदय. आणि श्री शिव स्वरोदय हे मी ग्रुपमध्ये नेहमी टाकतो की आज सकाळी उठताना पहिला स्वर चंद्र असायला पाहिजे, किंवा पहिला स्वर हा सूर्य असायला पाहिजे, असं मी नेहमी टाकत असतो. बरेच लोकांनी ऑब्झर्व केलं असेल, किंवा आता काही नवीन मंडळी आहेत तर ते दिसेल त्यांना. तर सकाळी उठताना आपली डावी नाडी आणि उजवी नाडी ही चालू असते, दोनपैकी कुठली तरी असते, है ना. तर ती बेडवरनं बाहेर येताना कुठली नाडी आपली चालू आहे हे आपल्याला आधी माहिती असायला पाहिजे. आणि ती माहिती असताना आपण त्या अंगाने जर आपण वास्तूत प्रवेश केला तर त्याचे आपल्याला सकारात्मक आणि पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतात. प्रत्येक वेळेला आपण सकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णांगाने करायला पाहिजेत, आणि नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या रिक्तांगाने करायला पाहिजे. रिक्तांगाने म्हणजे काय, तर जी नाडी आपली चालू नाही आहे, म्हणजे आपल्या शरीराचे 50-50 पार्ट केला, लेफ्ट साईड आणि राईट साईड, तर राईट साईडची जर नाडी चालू आहे तर लेफ्ट साईडने आपण नकारात्मक गोष्टी किंवा नको असलेल्या गोष्टींचा अवलंब करू शकतो. आयदर जी नाडी आपली चालू आहे तिला आपण सकारात्मक गोष्टींनी श्वासोश्वास घेऊन आणि इनहेल करून प्रॉपर एक्सेल करून ते करू शकतो. म्हणजे हे सगळे एक शास्त्र आहे, सगळं एक सायन्स आहे, जे तुम्हाला तुमच्या गॅलेक्सीला कनेक्ट करतं, जे तुम्हाला तुमच्या वास्तूचे पॉझिटिव्ह रिझल्ट देण्यासाठी अजून उद्युक्त करतं, जे तुमचं माइंड चेंज करतं, तुमचे विचार करण्याची शक्तीमध्ये बदल घडवतं. अनंत प्रकार आहेत, अनंत बेनिफिट आहे त्याचे. मी तर म्हणतो की बाकीचे सगळे शास्त्र हे नंतर आहेत, पहिलं शास्त्र हे श्री शिव स्वरोदय आहे. आणि श्री शिव स्वरोदय शास्त्र प्रथम काय, तर पार्वतीने जेव्हा विचारलं होतं भगवान शंकरांना की ही सृष्टीची रचना तुम्ही केलीत खरी, पण ह्या सगळ्याचा सार, या सगळ्याची अरेंजमेंट, या सगळ्याची मॅनेजमेंट कशा पद्धतीने करणार आहात, तर त्यावेळेला त्यांनी जे स्वर वापरून हे सायन्स सांगितलं त्याला श्री शिव स्वरोदय शास्त्र असं म्हणण्यात येतं. तर त्यावेळेला भगवान शंकरांनी स्वतः माता पार्वतीला वचन दिलं की जी व्यक्ती पृथ्वी तलावावरती हे शास्त्र ज्ञात असेल, त्या व्यक्तीच्या संसाराची निर्मिती, त्या व्यक्तीचा सांभाळ करण्याची जबाबदारी ही मी स्वतः घेईन, असं वचन पार्वतीला जेव्हा दिलं त्यावेळेला पार्वतीच्या शंकेचं निरसन झालं. आणि हे सगळं सांगताना त्यांनी ज्या स्वरांचा वापर केला त्याला श्री शिव स्वरोदय असं म्हणतात. म्हणजेच काय, तर उदाहरणार्थ सूर्यस्वर असेल तेव्हा
हॉटनेस जास्त क्रिएट होतो, तेव्हा आपल्याला कर्तृत्व करायचं असतं, तेव्हा आपल्याला कर्ज फेडायचं असतं, तेव्हा आपल्याला आपण देण्याचं कार्य जे असतं ते आपण नेहमी सूर्यावरती करायला पाहिजे. आणि कर्तृत्व करण्याचं काम, कर्म करण्याचं काम आणि देण्याचं काम हे सूर्यावरती करायला पाहिजे. आणि चंद्रावरती काय तर सुखाचा उपभोग हा नेहमी चंद्रावरती घेतला पाहिजे. म्हणजे डावी नागपुडी, डावी नाडी जेव्हा आपली वाहते त्यावेळेला आपण सुखाचा उपभोग घेतला पाहिजे. गोड पदार्थ म्हणजे मधुर पदार्थांचं सेवन किंवा फ्रूटचं सेवन आपण त्यावेळेला करायला पाहिजे. आराम आपण त्यावेळेला करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपल्या लाईफमध्ये लक्झरी येते किंवा वेगवेगळ्या आपल्याला आवडतीच्या व्यक्ती आपल्याला भेटत असतात किंवा आपण कुठे प्रेक्षणीय स्थळी फिरायला गेलेलो असतो तर त्यावेळेला आपल्याला चंद्रस्वर असायला पाहिजे. मग हे सूर्यचंद्राचं डेडिकेटेड नॉलेज जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप चालू करतोय. तिथे आपण मंथली 777 रुपये श्री शिवस्वरोदय शिकण्यासाठी आपण ठेवतो आहे. ते पण क्लासेस आपण दर गुरुवारी घेणार आहोत. तर ते थोडं आपण ठरवून करतोय पुढे. आणि जर एकदाच पैसे भरायचे असेल तर 7,777 रुपये त्याची फी आहे. लॉंग टर्म क्लासेस ते चालतील. तर अशा पद्धतीने आपण श्री शिव स्वरोदय हा विषय इथे खूप डेडिकेटली शिकतो आहे. त्याच्याने होणार काय तर आत्ता आपल्या जीवनामध्ये काय गोष्टी होत आहेत, काय चॅलेंजेस येत आहेत हे आपल्याला आधीच कळतं श्री शिव स्वरोदयमुळे. आणि जर येणार असेल तर त्याच्यामध्ये आपण कसं सर्वाईव्ह व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने त्या गोष्टीला मॅनेज करायला पाहिजे या संदर्भातले सर्व आयडियाज आपल्याला त्या शास्त्रामुळे येतात. आणि जेव्हा जेव्हा आपण आपल्या श्वासावरती कंट्रोल करतो, जेव्हा जेव्हा आपण आपल्या श्वासावरती इन्हान्स करतो, जेव्हा जेव्हा आपण आपला श्वास एक्सेलरेट करतो, इनहेल करतो, त्या वेळेला आपल्याला त्याचे वेगवेगळे परिणाम बघायला मिळतात. तर हे शास्त्र अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि खूप जबरदस्त असं हे शास्त्र आहे. त्यामुळे आय विल बी डेफिनेटली रिकमेंडेड एव्हरी फॉर यू की आपण ते करायला पाहिजे, शिकायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो की बाकी सगळे शास्त्र एका ठिकाणी आणि श्री शिव स्वरोदय शास्त्र हे एका ठिकाणी. कारण हे शास्त्र जर कोणाला येत नसेल तर बाकीचे शास्त्र येऊन काही मिनिंग नाही. हे मी नाही म्हणत, हे ज्या वेळेला श्री शिव स्वरोदय शास्त्राची निर्मिती झाली त्यावेळेलाच त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. पण आत्ताचं श्री शिव स्वरोदय शास्त्र कुठे तुम्ही बघायला गेलात, ऐकायला गेलात किंवा पुस्तकांच्या माध्यमातून बघायला गेलात तर तिथे भरपूर कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी तिथे आपल्याला बघायला मिळतात. पण इकडे आपण वास्तुकारमध्ये मला माझ्या लाईफमध्ये शास्त्र 2003 आलं होतं. नाव यू जस्ट इमॅजिन 2003 ते 2023 म्हणजे 20 इयर्स मी या शास्त्राची प्रॅक्टिस करतो आहे. म्हणजे अशा पद्धतीने ते सायन्स आहे की ते आपल्याला खूप चांगलं एलिबरेट करतं आणि खूप चांगल्या रिझल्ट्स मिळवून देतं. तर इथे अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. हॅलो, जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. भूषण सर, आवाज येतो माझा ऐकायला? हो, बोला बोला. आपल्या मंदिरामध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या म्हणतात की जास्त ते भव्य नसाव्या, म्हणजे आपल्या अंगठ्या इतपत त्यांची आकृती असावी. नाही काय माहिती आहे का, आता बरे असं म्हणतात, मी ऐकलं आहे हा थोडा विषय. तसं नाही आहे, ते तसं काही नाही आहे. मी तर पहिलं प्रायोरिटी म्हणेन की प्रॉपर एकतर मूर्तींना प्रॉपर असावी. म्हणजे आता मध्ये मी गणपतीचा एक व्हिडिओ बनवला तर तुम्ही ऐकला असेल. म्हणजे लोक गणपती ठेवतात का मारुती ठेवतात का हनुमान ठेवतात काय कळतच नाही. त्याचा आकार उकार काय, म्हणजे स्टँडर्ड गणपती म्हणजे जसं मी म्हणतो की स्टँडर्ड गॉड ठेवायला पाहिजे. स्टँडर्ड गॉड म्हणजे काय, ज्या मूर्तीची ज्या देवाची, ज्या भगवंताची हजारो लाखो भाविक पूजा करतात तशी मूर्ती जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही तिथे ठेवू शकता. मग देअर आर नॉट साईज मॅटर देअर बेसिकली. ओके, मग तो एक विषय झाला. हां, बोला. आता माझ्याकडे काही ठराविकच मूर्ती आहेत. गणपती बाप्पा आहे, श्रीकृष्ण आहे, अन्नपूर्णा आहे, लक्ष्मी माता आहे आणि विष्णूजी आहेत. ओके, हां. पण त्याचबरोबर मी स्वामींची मूर्ती ठेवू शकते का त्यांच्या बरोबर? मी आता एवढ्या सगळ्या मूर्त्या सांगितल्या ना तुम्ही, तुमची डेट ऑफ बर्थ सांगा मला पहिले. काय? 27 जानेवारी. 27 जानेवारी. हां, म्हणजे 1979.
1979 म्हणजे 79 मराठीत. येस. हा. हा, आता तुमच्या मंदिरामध्ये कुलदेवतेचा फोटो आहे का? मूर्ती होती, ती आता बदलायची म्हणून बाजूला काढून ठेवली आहे. हा, मग इथे तुमच्याकडे कुलदेवतेचा फोटो पहिला पाहिजे. हो, ती गणपतीची मूर्ती जशी चालेल. झिजली गेली होती म्हणून हा. बदलायची होती. मग ते तशी ती मूर्ती पुन्हा लवकर मिळत नाहीये म्हणून सध्या होल्डवर ठेवलंय. तुम्ही स्वामींचा फोटो लावा, स्वामींचा एखादा छोटा मोठी तसबीर तुम्ही घेतली तर चालेल, आहे ना. पाहिजे घेताना मला व्हॉट्सअप करून पाठवा की सर हा घेऊ का हा घेऊ, असं त्यात तुम्हाला सांगेन मी बरोबर घेताना कशा मूर्ती पद्धतीने आहे चॉईस माझ्याकडे करायची. स्वामींची. स्वामींची मूर्ती असेल तर काय असतं, मूर्तीचे प्रोटोकॉल वेगळे असतात असे, तर ते आपल्याला पाळता आले पाहिजे प्रॉपर, आणि ते मग आपल्या वास्तूत तसे पाळले जात नाही असं होतं. बरेच वेळेला बरेच ठिकाणी असं निदर्शनास येतं. तर त्यामुळे आता निरांजन, आपण जे निरांजन लावतो, आता मी ज्या समजा माझ्या समोर देवता आहे तर माझ्या लेफ्ट हँडला मी दिवा ठेवते आणि राईट हँडला कळस ठेवलेला आहे, तर परफेक्ट आहे का हे? हो, ते बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, कळस मंदिरात असला ते योग्य आहे की मंदिराच्या बाहेर असेल तर बरं बेटर आहे असं म्हणजे मंदिरात बरेच जागा तेवढी होत नाही, मग ते कंजेस्टेड होऊन जातं बरंच. माझं मंदिर मोठं असल्यामुळे मी मंदिराच्या चालेल ना, ठेवला तर चालेल, पण ते मग जेव्हा त्याचं प्लांटमध्ये रूपांतर होतं तेव्हा तसं ते त्याला कम्फर्टेबल तेवढं ते आहे. मंदिर मोठं असल्यामुळे काय केलं, त्या माझ्याकडे मोजक्यात आणि छोट्या आहेत, स्पेस होती म्हणून मी बरोबर माझ्या राईट साईडला मी कलश ठेवला आणि दिवा माझ्या बरोबर लेफ्ट हँडला आहे, तर म्हणलं ती तिच्या बरोबर असेल तर मग टेन्शन नाही मला. ओके. हां, तर म्हणजे कळस कसा असायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात ऑलरेडी, तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असतील. दर पौर्णिमेला कळस रिवाईज करायचा आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. इथे जेवढे पण लोक मला ऐकतायत तेवढे, दर पौर्णिमेला कळस हा रिवाईज करायचाच आहे कंपल्सरी. त्यामुळे नवीन पाणी टाकणे, नवीन कॉईन सुपारी टाकणे आणि हळद कुंकू अक्षता टाकणे, त्याची पानं वरती वेगळी लावणे. मग 3 प्रकारची पानं तिथे चालतात. एक नागवेलीची पानं चालतात, दुसरं एक नागवेलीचं पान चालतं, दुसरं अशोकाची पानं चालतात, तिसरं आंब्याची पानं चालतात. ॲज वेल ॲज युअर अवेलेबिलिटी जी पण असेल ती आहे ना. तर हे आहे, दर पौर्णिमेला कळस रिवाईज करायचा आहे. मसाला अगरबत्ती वापरायची, काळ्या रंगाची अगरबत्ती वापरायची नाही, आणि साजूक तुपाचा दिवा वास्तूमध्ये लावायचा. फक्त तेलाचा दिव्याची वेळ आणि साजूक तुपाच्या दिव्याची वेळ ही वेगळीच असायला पाहिजे. आता बरेच ठिकाणी काय होतं, दोघं एकत्र लावले जातात, तर ते होत नाही. मग आयदर इफ यू आर चेंज युअर टेरिटरी, म्हणजे किचनमध्ये देवारा असेल तर हॉलमध्ये तुम्ही साजूक तुपाचा दिवा लावू शकता असे. मग हॉलमध्ये साजूक तुपाचा दिवा लावला तर मग ती टेरिटरी वेगळी होते, मग काय फरक पडत नाही. पण आपण काय करतो, ॲट अ टाईम देवाऱ्यामध्येच 2 निरांजन लावतो, एक तेलाची लावतो, एक तुपाची लावतो, असं होतं. पण ते पण चालत नाही. मग ते आपल्या कर्माच्या सिद्धांताच्या पलीकडे जातं ते. मग आपल्याला संघर्ष, कष्ट, मेहनत जास्त करावी लागते असं. अच्छा, घरातल्या मंदिराच्या वर कळस नसावा? कळस तर नाहीच पाहिजे, मग मंदिराच्या घराच्या वरती कळस नाहीच पाहिजे. हो, इथं खूप मोठी स्क्रिप्ट आहे माझी. हो, 20 मिनिटं लागतील मला बोलायला. मी असं ऐकलं होतं की कळस नसावा ना, ते माझ्याकडे कळस नाहीये. विचार केला की ठेवायचं असेल तर म्हणून म्हणलं आता ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी म्हटलं बोलून घ्यावं अगोदर. हो हो हो, व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे हा एक बोला. हो, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आजच्या लाईव्ह सेशनला आलात त्याबद्दल. आणि ह्या सर्व लाईव्ह सेशनचा मूळ उद्देशच तो आहे की हा सगळा विषय लोकांपर्यंत डेडिकेटली पोचवावा आणि अतिशय चांगलं रिझल्ट्स लोकांना मिळावेत. प्रत्येक वेळेला काय म्हणजे आमच्या फीचाच अडसर यायला पाहिजे असं नाही. आता स्वामी महाराजांचा आदेश आहे की आपण लोकांसाठी काहीतरी चांगलं करायला पाहिजे. तर इतर वेळेला मी प्रायव्हेट लाईव्ह सेशन जेव्हा घेतो, लोकांचे इंडिव्हिज्युअल लाईव्ह सेशन, त्यावेळेला मी त्याचे पैसे चार्ज करत असतो. पण गुरुवारच्या ह्या लाईव्ह सेशनला मी कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही. आणि म्हणून हा विषय आपण अतिशय जास्तीत जास्त लोकांपर्यंत खूप डेडिकेटली पोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सगळे लाईव्ह सेशन मागचे तुम्हाला यूट्यूबला बघायला मिळतील. आत्तापर्यंत मी काय काय सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला लाईव्ह सेशनचे रेकॉर्डिंग आपल्याला यूट्यूबला बघायला मिळेल, किंबहुना फेसबुकला पण बघायला मिळेल. वी हॅव अ बोथ साईड अवेलेबल ऑल्सो, आहे ना.
तर अजून कोणाला इथे काही प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. सर आताच नारळाच्या बद्दल तुम्ही म्हणालात की कळश आहे तो रिवाइज करायचा, तर त्याच्यावर नारळ आपण आहे तो कधी बदलायचा असतो? नारळ जो आहे तो 2 स्टेजमध्ये किंवा 3 स्टेजमध्ये बदलू शकतो. एक म्हणजे नारळाला तडा गेला तर, ओके. दुसरा म्हणजे नारळाचं झाड मोठं झालं तर, आणि तिसरं म्हणजे नारळ खराब झालं तर. नाही, नारळातलं पाणी सुकतं आणि नारळ मग तो फुगतो. हा, मग त्यावेळेला मग तेच म्हटलं, नारळाला तडा गेला तर त्यावेळेला तुम्ही चेंज करायचं नारळ. तडा न जाता नारळाचं पाणी आतमधलं सुकलेलं असतं तरी पण चालेल का ठेवलं? हो, तरी पण चेंज करावंच पाहिजे. नारळाचं पाणी सुकलं म्हणजे चेंज करावंच लागणार, त्याच्यातलं जीवनच संपलं ना, पाणी संपलं म्हणजे. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, ह्यामध्ये ना आपण जे काही स्पिरिच्युअलिटी अध्यात्म जे काही करतो, आणि मग आता आपण कनेक्ट कुठे होतं तर आपला कळस जो आहे तो आपल्याला देवाशी कनेक्ट करतो, कारण त्याच्यामध्ये जल असतं. कल्पवृक्ष मानलं गेलेलं आहे त्या कळसाला, आणि त्याच्याबरोबर धन असतं. म्हणजे लोटीच्या खाली आपण, म्हणजे त्या लोट्याच्या खाली आपण तांदूळ ठेवतो किंवा गहू ठेवतो, मुठभर एक डिश ठेवतो, त्या डिशमध्ये तांदूळ आणि गहू ठेवतो, आणि त्याच्यावरती तो लोटा ठेवतो, आणि त्या लोट्यामध्ये पाणी टाकतो, आहे ना. तर ही सगळी प्रॉपर प्रोसिजर आहे कळस ठेवण्याची. आणि ही दर पौर्णिमेला आपण रिवाईज करायचं म्हणजे काय, तर एकतर नारळातलं पाणी संपलं किंवा त्याला तडा गेला तर चेंज करायचा, खराब झाला तर चेंज करायचा, आहे ना. आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि नारळ पूर्ण त्याला पालवी फुटली, त्याच्यातून झाड उत्पन्न झालं, वृक्ष तयार झालं, तर मग चेंज करायचा. कारण मग एका सर्टन लिमिटनंतर आपण तेवढं त्याला घरात ठेवू शकत नाही. मग ती गोष्ट ज्यांच्याकडे होते त्यांच्याकडे भरपूर प्रॉस्परिटी, भरपूर कुबेराचं धन त्याला प्राप्त होतं, असं म्हटलं जातं आमच्या वास्तुशास्त्राच्या भाषेमध्ये. तर कळस ठेवण्याचं मागचं त्या जिथे जिथे आध्यात्मिक गोष्टीचा वास आहे तिथे तिथे कळस असणं फार गरजेचं आहे ना. तर म्हणजे आता काय होतं, बरेच ठिकाणी मी वास्तू कन्सल्टन्सीसाठी जातो, त्यावेळेला काय असतं, बरेच लोकांकडे कसं असतं, एक कुठली तरी देवता हॉलमध्ये असते, म्हणजे ड्रॉइंग रूममध्ये. मग कुठली असू दे, कोणाकडे कुलदेवता असते, कोणाकडे खंडोबा असतो, कोणाकडे स्वामी समर्थ असतात, कोणाकडे साईबाबा असतात, कोणाकडे गजानन महाराज असतात. प्रत्येकाचा आपापला एक दैवत असतो, तो त्यांनी तिथे पुजलेला असतो. मग आणि प्लस किचनमध्ये त्यांचा वेगळा देवारा असतो, मूळ देवारा. मग अशा वेळेला, किंवा हॉलमध्ये दुसरा वेगळा देवारा असतो, मूळ देवारा. मग अशा वेळेला मी त्यांना 2 कळस ठेवायला सजेस्ट करतो, की तुमच्या गुरूंच्या स्थानी किंवा तुम्ही ज्या गोष्टीला तुम्ही मानता, ज्या शक्तीला तुम्ही मानता, त्या शक्तीबरोबर पण तुम्हाला कळसा ठेवायला पाहिजे. मग कळस तिथे पण ठेवलेला पाहिजे आणि इकडे पण ठेवलेला पाहिजे. मग असे 2 कळस आम्ही तिथे, आय विल रिकमेंडेड देअर 2 टाईप ऑफ द कळस. मग तेव्हा त्याचे रिझल्ट्स पण वेगळे बघायला मिळतात. कारण काय होतं, तुम्ही तुमच्या गुरुबरोबर कनेक्ट व्हायचं साधन काय, तर ते कळस आहे. असं आता खूप गहन विषय. आता हे कसं आहे, काय खूप 1 तास बोलायला लागेल मला या विषयावरती, पण ठीक आहे. इज अ गुड टू द टेंटेटिव्ह. दुसरं असं की आता तुम्ही म्हणालात की पौर्णिमेलाच ते रिवाइज करायचं पाणी वगैरे, पण आम्ही आता गुरुवार किंवा सोमवार जसे आपण देवांना अंघोळ घालतो त्यावेळेला आपण सगळं साफ करतो देवारा, नाही तेव्हा पाणी काढतो ते नाही काढायचं. नाही. एकदा तुम्ही कळस तिथे केलात ना, वरतून फक्त पाणी टाकत राहायचं त्याला, बाकी त्याला काहीच करायची गरज नाही. वरतून फक्त पौर्णिमेला संपूर्ण चेंज करायचं, असं आहे. मग बघा तुम्ही काय फरक पडतो ते. तुम्ही 2-4 पौर्णिमा करून बघा, मग कळा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. बोला. येस, बोला मॅडम, बोला. श्री स्वामी समर्थ. बोला सर. माझी 15 वर्ष झाले तब्येत खराब असते सर. हो, काय झालंय सांगा. डेट ऑफ बर्थ सांगा तुमची. 25/10/89. 89. एक मिनिट. नाव काय म्हटलं तुमचं? स्मिता गायकवाड. 25/10/1989. हा, 89. हां, ओके. थँक्यू. 2 मिनटं थांबा जरा.
तुम्हाला ब्रिदिंगचा त्रास होतो का? सध्या व्हायला लागलाय सर. ओके. ओके. आता ह्याच्यामध्ये ना 2-3 गोष्टी तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, आहे ना. हेल्थचा प्रॉब्लेम आहे. हेल्थ तुम्हाला कुठे कुठे सांगतो मी. एक म्हणजे बॅक पेनिंग, बॉडी पेनिंग, जॉईंट पेनिंग. हां. दुसरं म्हणजे ॲसिडिटी आणि ओटीपोटाचं दुखणं. ओटीपोटाचं दुखणं म्हणजे स्टमकच्या खाली. ओके. हां. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला डोकं दुखतं, म्हणजे ॲसिडिटीमुळे डोकं दुखणे किंवा आपण अर्धशिशीसारखं डोकं दुखणे, बॅक साईड, फ्रंट साईड. हां. तर त्या टाईपमध्ये डोकं दुखणं, म्हणजे हे असे एवढे सिम्पटम्स ऑफ द टाईप तुमच्या ह्याच्यामध्ये आहेत त्या डेट ऑफ बर्थच्या ह्याच्यामध्ये, आहे ना. तर अशा पद्धतीने आरोग्याच्या तक्रारी थोड्या भयंकरच आहेत तुमच्या. तर आता हे सगळे विषय आपण सगळ्यांसमोर नको बोलूया, आहे ना. तर तुम्ही पर्सनली मला व्हॉट्सअपला पिंग करा, म्हणजे मी तुम्हाला पुढचं गायडन्स करतो प्रॉपर कसं आहे काय ते. पण इथे तुम्हाला मी उपाय सांगतो. इथे बोला काय. जॉब सर माझा लागतात पण लगेच जॉब टिकत नाही. बरोबर आहे. परफेक्ट आहे. हो, जॉब टिकत नाही. परफेक्ट आहे. नाही आहे ते बरोबर. केतूचा ॲक्च्युली तुम्हाला केतूचा त्रास आहे, भयंकर केतूचा त्रास आहे. आणि हा केतूचा त्रास जो आहे तो तुम्हाला आरोग्यावरती पण इम्पॅक्ट करतो आणि परत जनरेशन गॅप पण क्रिएट करतो, म्हणजे 2 जनरेशनमध्ये न टिकणं. आणि तिसरं म्हणजे जसं जॉबचं तुम्ही म्हटलं, बिझनेस, जॉब, व्यवसाय, नोकरी, धंदा यामध्ये पण तो तुम्हाला यश लाभू देत नाही. तुम्ही काम केलं तर पैसे मिळत नाहीत, पैसे मिळाले तर टिकत नाहीत, आणि काम केलं तेवढे पैसे कधीच मिळत नाही तुम्हाला. आणि ते एवढ्या वेळाने मिळतात की त्याचं इंटेन्सिटी पूर्ण निघून गेलेली असते. म्हणजे ज्या वेळेला मला दुपारी 12 वाजता जेवायचं असतं, पण ते जर मला 3 दिवसांनी दुपारी 12 वाजता जेवायला मिळणार असेल तर माझी भूक पूर्ण मेलेली असते. असा प्रकार होतो तो. तर असा तो सगळा प्रकार आहे तुमचं डेट ऑफ बर्थचं न्यूमरोलॉजीप्रमाणे. जे पण काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्या मी सांगितल्या. यामध्ये मी उपाय सांगतो तुम्हाला. तुमची कुलदेवता कुठली आहे? सासरची कासरी देवी आहे. हां. आणि माहेरची? माहेरची नाही सर माहिती. ठीक आहे. जरा माहिती तर काढा कुठली आहे ते. हां. बरं सर. आणि तुमचा देवाऱ्यामध्ये कुलदेवतेचा फोटो आहे का? नाही सर. नाही आहे. मग ते कुलदेवतेचा फोटो तिथे ठेवण्याची व्यवस्था करा पहिले. काय बघा कसं काय करता येईल ते. तुम्ही कुठून बोलताय? आणि मुंबई डोंबिवली. अच्छा, डोंबिवलीवरून बोलताय. ओके. आणि दुसरं म्हणजे रोज दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन 7 फेऱ्या मारणे, हा एक उपाय सांगतो मी तुम्हाला इथे तुमचा डेट ऑफ बर्थ प्रमाणे. दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन रोज 7 फेऱ्या मारणे, एवढं एक करा. खंड पडू देऊ नका. नित्य नियमाने करा. वेळेचं बंधन नाही. फक्त महिलांचे 5 दिवस जायचं नाही. इतर दिवशी कधी खंड पडू देऊ नका, है ना. हो सर. एवढं तुम्ही करा. बाकीचा मी विषय तुम्हाला व्हॉट्सअपवरती पर्सनली बोलतो. म्हणजे हे सगळं सिक्रेट्स आपण सगळ्यांसमोर ओपन करणं मला स्वतःला आवडत नाही, त्यामुळे मी त्या गोष्टी करत नाही, है ना. तर आपण मग पर्सनली बोलू. तुम्ही व्हॉट्सअपला पिंग करा मला, आपण पर्सनली बोलू आणि पुढचं गायडन्स देतो मी तुम्हाला काय ते. पण आता ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या जर तुम्ही डेडिकेटली करण्याचा प्रयत्न केला, एक कुलदेवता कुठली आहे ते बघा, त्या कुलदेवतेचं तिथे अधिष्ठान पाहिजे तुमच्या देवाऱ्यामध्ये. दुसरं म्हणजे महादेव, तुमची माहेरची कुंडली कुठली आहे, माहेरची कुलदेवता कुठली आहे ती पण तुम्ही नीट बघा, तपासा. तिचं पण अधिष्ठान पाहिजे तुमच्या देवाऱ्यामध्ये. या 2 गोष्टी तिथे फार महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरं म्हणजे रोज दत्त महाराजांच्या मंदिरात फेऱ्या मारणे, 7 फेऱ्या मारणे, हा पॉईंट फार महत्त्वाचा. महिलांचे 5 दिवस सोडून एकही दिवस खंड पडता कामा नये. वेळेचं बंधन नाही आहे, तुम्ही कधीही करू शकता, है ना. ओके. ओके. श्री स्वामी समर्थ. थँक्यू व्हेरी मच. अजून कोणाला जर इथे प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. हॅलो. आता आपण खूपच थोड्या वेळासाठी आहोत इकडे. ऑलरेडी 6:42 झालेली आहेत. आणि ह्यामध्ये जर अजून कोणाला काही प्रश्न असतील, कोणाला काही डाऊट असेल, कोणाला काही गोष्टी शेअर करायच्या असतील माझ्याबरोबर तर डेफिनेटली करू शकता, है ना. हां. तर आपण हां बोलिए. हॅलो.
ओके. तर ह्यामध्ये आपल्याला मी नेहमी सांगतो इकडे की ज्या वेळेला आपल्याला ह्या गोष्टी करायची वेळ येते, अध्यात्म करायची वेळ येते किंवा आपण ते करण्याचा प्रयत्न करतो, कधी करत नाही आणि मग त्या सगळ्या गोष्टींचे जे इम्पॅक्ट आहेत ते आपल्या जीवनावरती होत असतात. मग आपल्या जीवनावरती ते इम्पॅक्ट होतच असतात, असे पण होतच असतात. पण जर आपण अध्यात्म करत असू किंवा वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र या सगळ्याचा हे सगळं सायन्स बनवलं कशासाठी, तर ते आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी, आपल्याला या सगळ्या सायन्सचा बेनिफिट कसा होईल यासाठी हे सगळं शास्त्र बनवलं गेलेलं आहे आणि त्याचं डेडिकेटली इम्पॅक्ट आपण इथे देण्याचा प्रयत्न करतो. तर महादेवाला पाणी कसं व्हायचं, म्हणजे जल कसं व्हायचं हे मी मागच्या या सेशनमध्ये सांगितलं. आणि गुरुपुरुषामृतचं महत्त्व काय किंवा गुरुपुरुषामृत आज आहे तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, शक्य असेल तर तुम्ही आज गुरुपुरुषामृतचा या मुहूर्तावरती संध्याकाळी 7:30 वाजता ते आहे आणि त्या मुहूर्तावरती तुम्ही गोल्ड खरेदी करायला पाहिजेत. कारण आपल्याकडे येणारी प्रॉस्परिटी, तुमची छोटी प्रॉस्परिटी, युअर स्मॉल प्रॉस्परिटी इज ऑलवेज कन्वर्ट टू बिग प्रॉस्परिटी. म्हणजे तुमची छोटी प्रॉस्परिटी मोठ्या प्रॉस्परिटीमध्ये कन्वर्ट होण्याची क्षमता या नक्षत्रामध्ये आहे, या दिवसामध्ये आहे. आणि म्हणून मी या गोष्टी म्हणून मी या गोष्टी तेवढा इन्सेस्ट करतोय, सांगतोय तुम्हाला. तर ह्यामध्ये काय होतं, बरेच वेळेला जसं की आपण आता ह्याच्यामध्ये पुढे चालून मी म्हटलं होतं की एक मिनटं, हां, जसं की मी यामध्ये इकडे पुढे चालून म्हटलं होतं की महादेवाची उपासना कशी करायची, दत्त महाराजांची उपासना कशी करायची किंवा आपण जे पण उपाय इकडे सांगतो त्याचे लोकांना कसे रिझल्ट्स मिळतात. मग ते रिझल्ट्स का मिळतात, तर ते आपण तेवढं डेडिकेटली त्याच्यामध्ये लक्ष देऊन त्या गोष्टी आपण करून घेतो किंवा त्या गोष्टींचं मार्गदर्शन आपण प्रॉपरली देतो, त्यावेळेला त्याचे रिझल्ट्स आपल्याला इथे बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत आणि खूप साऱ्या आहेत. का आता मी बरेच ठिकाणी वास्तू कन्सल्टन्सीसाठी जातो जेव्हा, तर बऱ्याच लोकांना माहिती आहे की मी मोजके 5 ते 7 बदल सुचवतो आणि त्या 5 ते 7 बदलांमध्ये सुद्धा तेवढी क्षमता असते लोकांना रिझल्ट देण्याची. मग हे काय आहे, मग हे प्रॅक्टिस आहे. आज 5 ते 7 गोष्टींवरती वर्कआउट करून फक्त रिझल्ट देणारा वास्तू कन्सल्टंट जर कोण असेल तर मला त्याला भेटायला नक्की आवडेल, आहे ना. पण अशा पद्धतीने जर रिझल्ट्स आपण देऊ शकत असू तर ही सगळी प्रॅक्टिस जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ब्रह्ममुहूर्तावरती उठणे, नंतर वेळोवेळी अध्यात्म करणे. कर्म तर सगळ्यांना करायचेच आहेत, पण कर्म केल्यानंतर मिळणारे जे आउटपुट आहेत त्या आउटपुटचं काय, किंवा ते आउटपुट जर मिळत नसतील तर मग कशा पद्धतीने आपल्याला त्याला लाईनअप करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने आपल्याला ध्यानधारणा, मेडिटेशन, जसं मी श्री शिव सूर्योदय मगाशी म्हटलो की आपल्या श्री शिव सूर्योदय म्हणजे काय, तर आपल्या उजवी नाडी डावी नाडी म्हणजे उजवा श्वासोश्वास आणि डावा श्वासोश्वास ह्यांवरती आपण आपल्या संपूर्ण गॅलेक्सीशी कनेक्ट आहोत. आपण आपल्या वास्तूशी कनेक्ट आहोत, आपण आपल्या लोकांशी कनेक्ट आहोत, आपण आपल्या अपॉर्च्युनिटीशी कनेक्ट आहोत, आपण आपल्या संधींशी कनेक्ट आहोत, आपण आपल्या संकटांशी कनेक्ट आहोत. मग ज्या वेळेला ते स्वर जर आपल्याला डिटेक्ट करता आले तर ते स्वर प्रॉपर जर आपल्याला मॅनेज करता आले तर आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आमूलाग्र अशी क्रांती घडते आणि ती क्रांती फक्त आणि फक्त या शास्त्रामुळे घडते, हे मी इथे नक्की सांगू शकतो. कारण आत्तापर्यंत हजारो लोकांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवून आणण्याची क्षमता ही या शास्त्रामुळे आहे. आणि आपण जे काही अध्यात्म इथे करतो किंवा ज्या पण काही गोष्टी आपण इथे सांगतो आणि आपल्याला आपला गुरूंचा आशीर्वाद आहे आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे साध्य झाल्या आपल्याला. म्हणून मी नुसतंच श्री शिव सूर्योदय, अध्यात्म या सगळ्या गोष्टी प्रॉपर केल्या आणि वास्तुशास्त्र प्रॉपर केलं तर त्याबरोबर त्याचा जो लाईनअप आहे आपल्या जीवनाचा, तो आपल्याला लाईनअप प्रत्येक वेळेला मग कन्सल्टंटला सांगायचं का, तर नाही, तर स्वतःला त्या गोष्टी अवगत होतात आणि स्वतःला त्या गोष्टी जेव्हा अवगत होतात ना, त्या शास्त्राला श्री शिव सूर्योदय शास्त्र असं म्हणतात. जसं की मी सूर्यनाडीवरती कर्तृत्व करणे, कर्म करणे, देण्याच्या गोष्टी, व्यावहारिक देण्याच्या गोष्टी किंवा आपण कोणाला दान देत असू तर त्यावेळेला आपला सूर्यस्वर असायला पाहिजे. ज्यावेळेला आपण काही गोष्टी देण्याच्या ह्याच्यामध्ये असो त्यावेळेला आपल्याला सूर्यस्वर असायला पाहिजे. कर्तृत्व दाखवण्याची वेळ येते, विजयाचा झेंडा पताका मिरवण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेला आपला सूर्यस्वर असायला पाहिजे. ज्यावेळेला आपण दुसरीकडे चालून जातो म्हणण्यापेक्षा काम करण्यासाठी दुसरीकडे जेव्हा जातो त्यावेळेला आपला सूर्यस्वर असायला पाहिजे.
आणि चंद्रस्वर कधी असायला पाहिजे, तर चंद्रस्वर हा जेव्हा आपल्याला सुखाचा उपभोग घ्यायचा असतो, ज्यावेळेला आपण आपल्या जीवनामध्ये माधुर्याचे क्षण उपभोगत असतो, आपण आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर असतो, आपण आपल्या आवडत्या डिशबरोबर असतो, आपण आपल्या आवडत्या पेयाबरोबर असतो, आपण आपल्या प्रवास करत असतो, ट्रॅव्हलिंग करत असतो, प्रेक्षणीय स्थळं फिरत असतो, किंवा एखादा जीवनामध्ये असा प्रसंग असतो की जो आपल्याला हवा असतो. मग तो जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात येतो त्यावेळेला आपण जेव्हा त्याला भेटायला जातो त्यावेळेला आपला चंद्रस्वर पाहिजे, आहे ना. तर चंद्रस्वर म्हणजे काय, तर डाव्या बाजूचा श्वासोश्वास. आणि हे सगळं डेडिकेटली आपण शिकवणार आहोत. श्री शिव स्वरोदय हा विषय आपण डेडिकेटली शिकवणार आहोत. तर त्याच्यासाठी एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलेला आहे, ज्यामध्ये आपण मंथली फक्त 777 रुपये आहे, दर महिन्याला 777 रुपये भरा आणि जॉईंट राहा आणि श्री शिव स्वरोदय शिकून घ्या. आयदर मग 7,777 रुपये आहे, एकदाच भरा आणि लॉंग टाईम त्या ग्रुपमध्ये तुम्ही राहणार आणि त्याचे तुम्हाला ज्या पण काही अपडेट्स आहेत, ज्या पण काही गोष्टी त्या आमच्याकडनं वेळोवेळी मिळत राहतील आणि वेळोवेळी ते सेशन्स आपण तिथे घेत राहू. आणि हे सगळे सेशन्स आपले प्रायव्हेट असतात, म्हणजे हे कुठेही पब्लिकला किंवा इतर ठिकाणी ऑडियन्सला ते दिसत नाहीत, कारण ते आपले सगळे प्रायव्हेट असतात. ते त्यात ज्यांनी ते पैसे पे केले त्यांनाच ते बघायला मिळतात. तर अशा पद्धतीचं ते काम आहे आपलं. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून त्या गोष्टी आपण साध्य केलेल्या आहेत, आहे ना. स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सगळं करतोय. अजून जर कोणाला इथे काही प्रश्न विचारायचा असेल, कोणाला काही डाऊट असेल तर डेफिनेटली माझ्याशी चर्चा करू शकता. हॅलो, विजय वाघमारे साहेब आहेत का इथे? विजय वाघमारे, हॅलो. नाही आहेत, ओके. हां बोला. हॅलो. हां नमस्कार, बोला. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, बोला. मी तुमच्याशी व्हॉट्सअपवर मेसेज केला चाहता हूँ. तर मग माझं लास्ट इयर खूप म्हणजे पेन्शनचं वगैरे गेलेलं आहे, तर मी त्यासाठी काही उपाय वगैरे करायचे. कुठून बोलताय तुम्ही? माझं समर्थन म्हणजे कुठून बोलताय? पंढेर. ओके, पंढेर. हां, नाव सांगा ना तुमचं. हां, सुजाता. पूजा, सुजाता. ओके. सरनेम काय? मोडम. मोडम. हां, डेट ऑफ बर्थ सांगा तुमची. 6 डिसेंबर 1986. 31. 6 डिसेंबर 1986. 86. हां, ओके. हां. एक तर काय आहे, 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत याच्यामध्ये. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स भरपूर आहे, पण चंचल मन खूप जास्त आहे तुमचं. म्हणजे खूप चंचलता आहे तुमच्या याच्यामध्ये. म्हणजे हे करू का ते करू, ते करू का ते करू, असं होतं बरेच वेळेला. दर 3 दिवसांनी 4 दिवसांनी तुमचं डिसिजन चेंज होतं, आहे ना. तुम्ही हुशार पण खूप आहात त्याच्या. म्हणजे यू आर व्हेरी क्लेवर लेडी बेसिकली, पण त्याचा यूजच होत नाही. यूज होत नाही म्हणण्यापेक्षा तशी प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला मिळत नाही आहे त्याच्यामध्ये, असं होतं. तर हा जो विषय आहे, म्हणजे जसं तुमचं हे जे मी बघतो आहे इथे कुंडलीप्रमाणे, ह्याच्याप्रमाणे न्युमरोलॉजीप्रमाणे, तर ते थोडं बॅलेन्सिंग काय होत नाही आहे त्याच्यामध्ये, असं आहे. तर हां, तर ह्यामध्ये तुम्हाला मी महादेवाच्या पिंडीवरती पाणी व्हा असं मी सजेस्ट करेन. मोगऱ्याचं अत्तर मिक्स केलेलं पाणी महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं, आहे ना. आणि तुम्ही करून बघा 2 ते 3 आठवडे.
तुम्हाला काय फरक पडतो मला सांगा. आणि बाकीचे मग काही गोष्टी आहेत तुमच्या पर्सनल लाईफमधल्या, त्या काय पण इथे शेअर नको करायला. त्या तुम्हाला मी पर्सनली, तुम्ही मला व्हॉट्सअपला पिंग करा, त्या मी तुम्हाला, मग आपण ते तिकडे बोलूया. अजून काय बोलायचं तुम्हाला याच्यामध्ये? काय म्हणताय? हां बोला. हो, महादेवाच्या मंदिरात रोज जायचं. वेळेचं बंधन नाही आहे, कधी जा तुम्ही, पण खंड पडू देऊ नका. तुमचे महिलांचे 5 दिवस सोडले तर खंड पडू देऊ नका. बोला. काय म्हणताय? हां हां. हॅलो, बोला. काय म्हणताय? बाकीच्या गोष्टी आपण व्हॉट्सअपला. हां बोला. बाकीच्या गोष्टी आपण व्हॉट्सअपला बघूया, व्हॉट्सअपला चर्चा करूया. पुढचा गायडन्स मी तुम्हाला तिकडे देतो, आहे ना. कसं पर्सनल गोष्टी आपण इथे जास्त शेअर करत नाही, त्यामुळे आपण त्या गोष्टी तिकडे चर्चा करूया, आहे की नाही. हॅलो. ओके सर, मी ऑलरेडी तुम्हाला व्हॉट्सअप केलं आहे ना? हो, बघतो मी. ठीक आहे. हो हो. ओके मॅडम, ओके. थँक्यू व्हेरी मच. श्री स्वामी समर्थ. तर अशा पद्धतीने आपण इथे आस्क वास्तुकार गुरु आपलं यूट्यूब चॅनल आहे, आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता इथे एक लाईव्ह सेशन घेत असतो. आणि या लाईव्ह सेशनमध्ये आपण वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रिडिंग, श्री शिव सौरदय मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रिड स्क्वेअर्स, जिओमानसी आणि आकाशिक रेकॉर्ड्स आणि ब्रह्ममुहूर्त, या सगळ्या विषयांमध्ये आपण आपला इंडिव्हिज्युअल एक असा USP क्रिएट केलेला आहे. आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांना कसा बेनिफिट होईल, जास्तीत जास्त लोकांना त्याचा कसा फायदा होईल, याच्यासाठी आपण हे एक लाईव्ह सेशन घेत असतो. तर ह्यामध्ये जर अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर प्लीज तुम्ही विचारू शकता. आता आपण इथे खूपच थोड्या वेळासाठी आहोत. ऑलरेडी माझ्या घड्याळामध्ये 6:55 झालेले आहेत. तर इथे कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. हॅलो. इथे डेट ऑफ बर्थ प्रमाणे आपण काही लोकांना मार्गदर्शन केलं, ते आपण बघितलं, लाईव्हमध्येच बघितलं. आजचं हे सगळं लाईव्ह आपलं रेकॉर्ड आहे, तर ते रेकॉर्ड आपल्याला परत यूट्यूबला ऐकायला मिळेलच सगळ्यांना. आणि ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण हे सगळं करतो आहे. आत्तापर्यंत हजारो लोकांच्या जीवनामध्ये आपण सकारात्मक रिझल्ट मिळवून दिलेला आहे. आणि हे सगळे विषय आपण डेडिकेटली शिकवतोसुद्धा. जर कोणाला शिकायचे असतील ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून हे सगळे विषय आपण शिकवतोसुद्धा. तर अशा पद्धतीचं ते सगळं आहे. तुमचे जे पण काही फीडबॅक असतील ते आम्हाला नक्कीच कळवा, जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने अजून इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू. आणि आपण भेटूया परत याच ठिकाणी याच वेळी पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.